विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उत्तम लक्षण ही संत रामदास यांनी लिहिलेली कविता आपण पाहणार आहोत. संत रामदास यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक हे दोन ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. या कवितेमध्ये संत रामदास यांनी काय सांगितले पहा. आदर्श व्यक्तींची लक्षणं कोणती आहेत, ही लक्षणं सांगत असताना माणसाने काय करावे आणि काय करू नये या बाबतीत अतिशय सखोल असं मार्गदर्शन आपल्याला या प्रस्तुत कवितेमध्ये संत रामदास यांनी केलेलं आहे. मग हे मार्गदर्शन करत असताना माणसाने नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा त्यांनी माणसाला संदेश दिलेला आहे. बघूया कवितेमध्ये पहिल्या चरणात काय सांगितले. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणी खुण सर्वज्ञपणाची. आता या पहिल्या चरणामध्ये कवी आपल्याला म्हणतात की मी तुम्हाला या ठिकाणी उत्तम माणसांची लक्षणं सांगणार आहे आणि त्यामुळं ही माहिती अतिशय लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि सर्वज्ञपणाची खूण तुम्ही अंगी बाणवा. वाट पुसल्याविना जाऊ नये. आता कोणकोणती उत्तम लक्षणं आहेत तर वाट पुसल्याविना जाऊ नये म्हणजे वाट आपल्याला माहिती असल्याशिवाय त्या वाटेनं आपण जाऊ नये. माणूस पहा की कोणत्या गावाला जायचं असेल तर त्याला ती वाट कुठं जाते हे माहिती असतं आणि त्यावेळेसच तो त्या वाटेने जात असतो. आणि त्यामुळं कवी आपल्याला या ठिकाणी सांगतात की वाट पुसल्याविना कुठेही जाऊ नये. फळं ओळखल्याविना खाऊ नये म्हणजे आपल्याला एखादं फळ जर सापडलं तर ते फळ कोणतं आहे, त्याचे फायदे आहेत का, तोटे आहेत का, किंवा ते आपल्या शरीराला चांगलं आहे का हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर ते फळ ओळखीचं नसेल किंवा माहिती नसेल तर ते फळ आपण कधीही खाऊ नये. पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. आणि मग रस्त्यामध्ये चालत असताना, शाळेला येत असताना अनेक वस्तू रस्त्यावर पडलेल्या असतात आणि मग काही मुलांना सवय असते की नेमकं काय पडलं ते बघायचं. तर हे चुकीचं आहे आणि त्यामुळं रस्त्यावर पडलेली जी काही वस्तू आहे ती वस्तू त्या वस्तूविषयी माहिती घेतल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय एकाएकी ती वस्तू उचलू नये. जणी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. जणी म्हणजे काय की लोकांनी केलेली विनंती, अर्जव म्हणजे विनंती. लोकांनी केलेली विनंती आपण तोडू नये, त्या विनंतीचा आपण अवमान करू नये. लोकांनी केलेल्या विनंतीला आपण मान द्यावा. पापद्रव्य जोडू नये म्हणजे वाईट मार्गाने माणसाने पैसे कमवू नयेत, वाईट मार्गाने माणसाने धन गोळा करू नये. कष्टाने आणि प्रामाणिकपणेच माणसाने पैसे गोळा केले पाहिजेत. पुण्य मार्ग सोडू नये आणि जो सत्याचा मार्ग आहे, चांगला मार्ग आहे, सदविचाराचा मार्ग आहे तो माणसाने कधीही सोडू नये. कदाकाळी म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाने हा चांगला मार्ग आपण सोडला नाही पाहिजे. तोंडाळाशी भांडू नये. आणि मग काही लोक असे असतात की विनाकारण ते भांडतात, भांडकुदळ असतात आणि अशा भांडकुदळ लोकांशी आपण कधीही नादाला लागू नये, त्यांच्या तोंडाला तोंड देऊ नये किंवा भांडू नये. वाचाळाशी तंडू नये. आणि मग अशा या बाष्पळपणे बडबड करणारी जी लोकं आहेत अशा लोकांच्या कधीही नादी आपण लागू नये. संत संग खंडू नये म्हणजे जे सद्विचाराची लोकं आहेत, संत प्रवृत्तीची लोकं आहेत अशा लोकांच्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे. अंतर्यामी म्हणजे मनोभावे आपण या संतांच्या संगतीमध्ये राहायला शिकलं पाहिजे. आळसे सुख मानू नये म्हणजे आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हणतात. म्हणून आळसामध्ये माणसाने कधी सुख मानता कामा नये. म्हणून आळस न करता नेहमी माणसाने अभ्यास केला पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, परिश्रम केलं पाहिजे, घाम गाळला पाहिजे. चहाडी मनास आणू नये म्हणजे इतरांविषयीचे जे काही संशय आहेत, गैरसमज आहे तो आपण मनामध्ये आणू नये आणि एकमेकाची चहाडी आपण कधीही लावू नये. शोधल्या विन करू नये कार्य काही. आणि मग एखादं काम जर आपण हातामध्ये घेतलं तर त्या कामाचा आपण बारकाईने अगोदर अभ्यास केला पाहिजे आणि नंतरच ते काम आपण हाती घेतलं पाहिजे. सभेमध्ये लाजू नये. एखादी सभा असेल तर त्या सभेमध्ये आपण बोलण्यासाठी कधीही लाजता कामा नये. उदाहरणार्थ शाळेमध्ये निबंध स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धा भरवलेल्या असतात आणि त्यामध्ये आपण नाव दिलेलं असतं, पण अचानक समोर बसणारा जो काही वर्ग आहे तो वर्ग बहुसंख्येने जर जमला तर आपल्याला भीती वाटते आणि मग आपण भाषण करायची टाळाटाळ करतो. म्हणून सभेमध्ये माणसाने कधीही लाजू नये. बाष्कळपणे बोलू नये आणि अविचाराने माणसाने कधीही बोलू नये. अगदी विचारपूर्वक
आणि योग्य ते आणि मोजकंच आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. पैज होड घालू नये. शर्यत, होड म्हणजे काय? शर्यत. पैज म्हणजे पण शर्यत. माणसाने विनाकारण शर्यत लावू नये. कारण मुलांना सवय असते विनाकारण लागली का शर्यत असं वेगवेगळ्या कारणानिमित्त ते सारखी शर्यत लावतात. तर ही शर्यत आपण कधीही लावू नये. कोणाचा उपकार घेऊ नये. घेतला तरी राखू नये. आपण इतरांचा उपकार घेऊ नये आणि जर वेळप्रसंगी आपल्याला उपकार घ्यायची वेळ आली तर त्यांनी केलेला उपकार आपण कधीही विसरता कामा नये. आणि जर तो विसरला तर त्याला कृतज्ञ म्हणतात. त्यामुळं एखाद्या माणसाने आपल्यावर जर उपकार केला तर ते उपकार आपण कधी विसरू नये आणि त्या उपकाराची आपण परतफेड नक्की केली पाहिजे. परपीडा करू नये. विश्वासघात म्हणजे इतरांना आपण विनाकारण त्रास देऊ नये. इतरांनी आपल्यावर ठेवलेला जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नये. दुसऱ्याचा विश्वासघात करू नये. व्यापकपणा सांडू नये. पराधीन होऊ नये. म्हणजे आपल्या मनाचा जो काही मोठेपणा आहे, व्यापकपणा आहे, तो व्यापकपणा आपण कधीही टाकून द्यायचा नाही किंवा आपण संकुचित आणि स्वार्थी बनायचं नाही. मनाने माणसाने नेहमी मोठं असलं पाहिजे. जरी माणसाची परिस्थिती मोठी नसली तरी माणसाचं मन मोठं असणं आवश्यक आहे. पराधीन होऊ नये म्हणजे आपण इतरांच्या जीवावर कधीही आपण जीवन जगू नये. स्वतःच्या पायावर माणसाने उभा राहिलं पाहिजे. आपले ओझे घालू नये कोणी एकासी. आणि मग आपल्या जीवनाचं जे काही ओझं आहे, बोजा आहे, तो विनाकारण आपण इतरांवर लादू नये. आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वतः कष्ट केलं पाहिजे आणि आपण आपली उपजीविका भागवली पाहिजे. सत्य मार्ग सांडू नये. चांगला मार्ग, चांगल्या विचारांचा मार्ग, सद्विचाराचा मार्ग किंवा सत्याचा मार्ग आपण कधीही सोडू नये. कारण सत्याचा मार्ग हा नेहमी विजयाकडे जात असतो आणि त्यामुळं आपण कधीही सत्याचा मार्ग सोडायचा नाही. असत्यपंथे जाऊ नये. कधीही वाईट मार्गाने आपण जाता कामा नये. काही मुलांना सवय असते की जे काही वाईट आहे त्या वाईटांचं आकर्षण मुलांना असतं आणि त्यामुळं ती मुलं बिघडतात. त्यामुळं वाईट विचारांच्या मुलांच्या संगतीमध्ये सुद्धा आपण कधी राहू नये. नेहमी सत्याचा चांगला मार्ग आपण स्वीकारला पाहिजे, पत्करला पाहिजे. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आणि मग सत्याचा अभिमान माणसाला असावा पण असत्याचा अभिमान असू नये. त्यामुळं असत्याने कधीही वागायचं नाही, वाईट कधीही वागायचं नाही, कुप्रवृत्तीने कधीही माणसाने वागू नये आणि त्याचा अभिमान कधीही घेऊ नये. कारण शेवटी असत्याचा पराभव हा होतो. आपल्याला महाभारतामध्ये माहिती आहे की पांडव हे सत्याच्या बाजूने होते, त्यांची न्यायाची बाजू होती आणि त्यांनी कितीतरी हालापेष्टा सहन केल्या आणि शेवटी विजय कोणाचा झाला? पांडवाचा झाला. आणि दुर्योधनाची बाजू ही असत्याची होती, अनीतीची होती आणि त्यामुळं त्या ठिकाणी दुर्योधनाचा पराभव झालेला आहे. सध्या आपण टी व्हीवर हे पाहत आहोत आणि म्हणून आपण नेहमी सत्याचा मार्ग धरला पाहिजे. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. म्हणजे आपल्यामध्ये जे काही वाईट विचार आहेत, जे दुर्गुण आहेत, ते दुर्गुण आपण टाकून दिले पाहिजेत. आपण कधीकधी स्वतःचं अवलोकन केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की आपल्यामध्ये कोणते वाईट गुण आहेत आणि ते वाईट गुण आपण टाकून दिले पाहिजेत. वाईट गुणाचा नायनाट केला पाहिजे आणि जे काही चांगले गुण आहेत ते चांगले गुण आपल्या अंगी बाणवले पाहिजेत. सद्गुणाचा विकास आपण केला पाहिजे. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. विवेके म्हणजे सारासार विचार करून योग्य काय अयोग्य काय याचा विचार करून काय केलं पाहिजे? आपण चांगला विचार करून नेहमी सत्याची वाट धरली पाहिजे. कारण सत्याची वाट ही नेहमी त्या ठिकाणी आपल्या ध्येयापर्यंत जात असते आणि आपल्याला इच्छित असं फळ त्या ठिकाणी मिळत असतं. आणि त्यामुळं या कवितेमधून संत रामदासांना आदर्श व्यक्तींची लक्षणं काय आहेत हे त्यांनी सांगत असताना वेगवेगळी उदाहरणं देऊन त्या ठिकाणी तो विषय त्यांनी समजून दिलेला आहे. थोडक्यामध्ये हा विषय मी तुमच्यापुढं मांडलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही याचा अभ्यास करा, वाचन करा. धन्यवाद.